हॅलो हाय नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, छान अशी तर्रीदार आपण चिकन करी बनवणार आहे. तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. याला आलं लसूण पेस्ट 1 चमचा. हे चिकन पहिलं छान स्वच्छ असं धुवून घेतले कोमट पाण्याने. आणि यामध्ये आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत. तर आलं लसूण 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हळद 1 चमचा आणि मीठ 1 चमचा घालून छान असे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळे असे मसाले लावले ना की आपल्या भाजीला छान अशी चव येते आणि एकदम गावरान पद्धतीची आपल्याला भाजी बनवायची. तर बघू शकता, मी तर पातेलं ठेवलं आहे गरम करायला आणि पातेल्यामध्ये तेल घालून घेतले. तर तेल छान गरम झाले. तर मी एक कांदा घेतला होता, बारीक कट करून घेतला आहे आणि कांदा मी तळण्यासाठी टाकलेला आहे. कांदा छान असा तांबूस झाला की आपल्याला जे काय आपण मसाला लावून चिकन ठेवलेलं आहे ते चिकन टाकून घ्यायचं आहे आपल्या पातेल्यामध्ये आणि छान असं वाफवून घ्यायचं आहे बघा चिकन हे. तर बघा, चिकन घालून घेतले यामध्ये पातेल्यामध्ये आणि आता हे मिक्स करायचे. म्हणजे कांदा वगैरे सगळं लागतं आपल्या चिकनला. आणि असं केलं ना की चिकन छान असं चवीला होतं आहे. तर बघू शकताय, मिक्स केलं आहे बघा. आणि आपल्याला यावरती आणि चिकनमध्ये लगेच पाणी ओतायचं नाही, कारण यालाच पाणी सुटतं ना, त्यातच चिकन शिजवायचे 10 ते 15 मिनटं आणि नंतर पाणी ओतायचं. तर इथं मी पातेल्यावरती प्लेट झाकून घेतली आणि प्लेटामध्ये थंड पाणी थोडंसं 1 ग्लासभर ओतून घेतले, कारण हे पाणी गरम होतं आणि वाफेनं लवकर चिकन शिजतं म्हणून. तर बघू शकताय, आपली एक कढई घेतली. आपल्याला आता मसाला करायचा आहे चिकनसाठी. तर कढई गरम झालेली आहे आपली. यामध्ये 2 मोठे चमचे मी खोबरं किसून घेतलेलं आहे, आपलं वाळकं खोबरं. तर हे आपल्याला तांबूस कलरवरती भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मी हाय नाही, लो ठेवलेली आहे. तर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय, आपलं खोबरं भाजत आलेलं आहे. तर छान असं आपलं खोबरं भाजले, काढून घेते बघा मी आता. आणि आपल्याला खडे मसाले आहेत, ते खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत याच कढईमध्ये. तर बघू शकताय, मी इथं 1 तमालपत्र 2 तुकडे करून घेतले ते एका तमालपत्राचे. आणि इथं 1 चमचा तीळ घेतला आहे, 2 मसाला वेलची घेतल्यात आणि 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. तर हे छान भाजून घ्यायचं आहे. जास्तही भाजायचं नाही, गरम करून घ्यायचं आहे जरासं. तीळ आपले तडतडले ना की मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे कढईमधला. तर बघा, आपला मसाला छान असं भाजलेला आहे, काढून घेतला आहे मी. इथे कांदा घेतला आहे, मोठा असा कापून घेतलेला आहे. आणि कांदा भाजून घ्यायचा आपल्याला छान असा. तर इथं कांदा भाजते बघा मी. आणि असं 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आणि यामध्ये तेल ओतायचं आहे आता. तर बघा, यामध्ये मी तेल ओतणार आहे म्हणजे लवकर भाजतो आता. तर छान असं तेल ओतून घेतलं आहे मी कांद्यामध्ये आणि भाजून घेते. तर लगेच आपल्या कांद्याचा कलर चेंज झाला तेल ओतून भाजल्यावर. आणि यामध्ये 1 टोमॅटो घेतला आहे मी पिकलेला, कट करून. तर टोमॅटो घालून हा भाजून घ्यायचं आहे छान असं. 1-2 मिनटासाठी असंच परतून घ्यायचं आहे बघा कढईमध्ये. तर आपला मसाला छान असा भाजला आहे. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी मसाला. तर एक मी मिक्सरचं भांडं घेतले आणि आपला मसाला छान असा भाजून झाला आहे आणि थंड करून घेतला आहे बघा मसाला मी. मसाला छान असा थंड झाला आहे. तर आपल्याला इथं खोबरं घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये. तर कडक छान होतं खोबरं असं. इथं मी 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घेतल्यात. याने वाटण छान होतं म्हणून मी वाटणमध्ये घालते हे. तर बघा, इथं मी लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतले, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली. हे पण आपल्या ह्याच्या वाटणामध्ये घालायचे. आणि कांदा टोमॅटो पण घातले आणि आपले खडे मसाले भाजलेले पण यामध्ये घातलेत. आणि हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर जास्तही पाणी घालायचं नाही, 1 ते 2 चमचे पाणी घातलं आणि बघा छान असं वाटण आपलं बारीक झालेलं आहे. तर चला, आपण आता आपलं चिकन शिजले तर आता आपण फोडणी देऊया चिकनला.
तर बघा छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे. तर आता मी याला चिकनला फोडणी देते. बघू शकताय छान शिजले असं. जास्तही शिजवायचं नाही तर गाळ होतं बघा चिकन आपलं, त्या भाजीमध्ये गाळ होतो चिकनचा सगळा. तर बघा इथं पातेलं गरम करून घेतले आणि त्यामध्ये तेल घातले. तेल आपलं छान गरम झाले. तर यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. तर मसाला घालून घेते मी तेलामध्ये आणि मिक्स करून घेते. आपला मसाला जास्त पण भाजायचा नाही, कारण आपण सगळे जे साहित्य आहेत ते भाजून घेतलेले आहेत बघा. तर बघू शकता मिक्स करते मी तेलामध्ये मसाला आपला. छान असा मिक्स झाला आहे तेलामध्ये आणि तेल सुटलं आहे छान असं मसाल्याला. तर इथं मी गरम मसाला आहे तो 1 चमचा, मोठा चमचा 1 घेतलेला आहे आणि तो घालून घेते आपल्या वाटणामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते. तर इथं मी जास्तही मसाले वापरलेले नाहीत आणि तेलाचाही जास्त वापर केला नाही, तरी भाजीला छान अशी तरी आलेली आहे आपल्या आणि चवीला पण छान अशी टेस्ट होते बघायची, टेस्ट येते. तर इथं मी आपला घरगुती कांदा लसूण मसाला घेतला आहे 2 चमचे मोठे. नॉनव्हेजची भाजी जरा तिखटच छान लागते म्हणून दररोजच्या भाजीपेक्षा जरा जास्त तिखट घालून घेतले मी भाजीमध्ये. तर बघा हे मिक्स करून घेते आपला मसाला मिश्रणामध्ये. तर छान असा मिक्स झाला आहे आपला मसाला. तर मी इथं आपल्या चिकनचं जे आळणी पाणी असतं ना, ते 1 वाटी मी घालून घेतले आहे मिश्रणामध्ये. छान असं शिजवून घ्यायचं बघा हा मसाला. याने खूप भाजीला चव छान येते. तर यामध्ये आपल्याला 1-1.5 चमचा मीठ घालून घ्यायचे या आपल्या ह्याच्या वाटणामध्ये मसाल्यामध्ये आणि बघू शकता मी मीठ घालून घेते 1-1.5 चमचा आणि परत एकदा मिक्स करायचे आणि छान असं तेल सुटेपर्यंत या मसाल्याला छान भाजून घ्यायचं आणखीन एकदा. तर बघा छान असं तेल सुटतंय आपल्या वाटणाला. तर बघा, तर यामध्ये मी चिकन फक्त घेतलं होतं आणि ह्यात 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे फक्त चिकन, म्हणजे याला मीठ मसाला छान लागतो असा आणि चव छान येते चिकनची. तर बघा परतून घेते आणि आता ह्याचं आपल्याला पाणी जे आहे चिकनचं ते ओतून घेतले बघा मी ह्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते मसाला चिकन ते सर्व. आणि माझी जर ही पद्धत आवडली असेल तुम्हाला भाजी बनवायची तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा ही पद्धत माझी आवडली का भाजी बनवण्याची, चिकनची भाजी बनवायची. तर बघा छान असं शिजले आपलं चिकन. तर यावरती मी आता कोथिंबीर कट करून घेतलेली घालून घेते चिकनवरती आणि हे मिक्स करून घेते, म्हणजे कोथिंबीर हिरवीगार छान अशी राहते. तर बघा मिक्स करून घेते. तर छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला. तर माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.